नमस्कार मित्रांनो, तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अर्णव घरी आलेला असतो आणि तो मामाला विचारतो की मामा, हे काय एवढी रात्र झाली आणि तू जागा कसा? तेव्हा मामा दचकतो आणि बाहेर बघून म्हणतो की अर्णव, अरे तू आलास पण? तेव्हा तो म्हणतो की हो, मी आलोय, पण तू इथे काय करतोयस एवढ्या रात्री? काय झालंय? तेव्हा मग अविनाश म्हणतो की अरे, ॲक्च्युली मला तुझ्याशी एका जरा महत्त्वाच्या विषयावर बोलायचं होतं. असं पटकन मामा त्याला बोलून टाकतो. त्यावेळेला अर्णवलाही धक्का बसतो. अर्णव त्याच्याकडे बघतच म्हणतो की का? काय झालं आहे? एनिथिंग सिरियस? काही प्रॉब्लेम झाला आहे का? असं तो त्याला विचारतो. त्यावेळेला अविनाश मामा म्हणतो की हो, मला एका विषयावर बोलायचंच होतं तुझ्याशी, म्हणूनच मी तुला इथे थांबवून घेतलं. त्यावेळेला आता इथे लगेच मामाला तो म्हणतो की बोल ना, काय झालं आहे? म्हणजे काही प्रॉब्लेम तर नाही आहे ना? तेव्हा अविनाश मामा हा बोलण्याचा प्रयत्न करत असतो आणि विचार करत असतो की कसं बोलू मी, कशी सुरुवात करू. तेवढ्यातच पुन्हा त्याला अर्णव म्हणतो की मामा, काय झालं आहे, बोलणार आहेस का तू? त्यावेळेला लगेच आता अविनाश मामा म्हणतो की अरे, ते त्याचं काय आहे ना. तेव्हा मग लगेच तो बोलतो की बोल मामा, काय आहे? तेव्हा लगेच आता अविनाश म्हणतो की अरे, मला तुला जे काही सांगायचं होतं ना, ते मी विसरलो. असं तो पटकन बोलून टाकतो. त्यावेळेला अर्णव बघतच राहतो. मग लगेच इथे अर्णवला तो म्हणतो की काय ना, अरे मला तुला काहीतरी खरंच महत्त्वाचं सांगायचं होतं, परंतु नेहमीप्रमाणे विसरला हा तुझा मामा. असं म्हणून तो आता हसायला लागतो. त्यावेळेला लगेच अर्णव म्हणतो की मामा, खरंच ना, यू अँड युअर सेन्स ऑफ ह्युमर, खरंच गुड नाईट. असं बोलून तो निघत असतो. त्याला चुकूनच अवी पटकन गुड मॉर्निंग, सॉरी गुड नाईट असं बोलतो आणि नंतर मामा हा शांतच उभा असतो. तिथून अर्णव निघून गेलेला असतो. आता अर्णव निघून गेल्यानंतर मामा हा हसत असतो, परंतु तो गेल्या गेल्या दुसऱ्या क्षणाला मामाला असं वाटायला लागतं की शिट, काय केलं मी हे? एवढी चांगली संधी आली होती, परंतु तरीही तू अविनाश त्याला सांगू का शकला नाहीस? अगदी हेतू चांगला होता तुझा या सगळं करण्याच्या मागे, परंतु तू का बोलू शकला नाहीस? का त्याला सांगू शकला नाहीस? आणि त्याला हे का सांगितलं नाहीस की अंजली आणि अर्णव तुमचं आयुष्य हे वल्लरीमुळे खराब झालं आहे? या सगळ्या गोष्टी का सांगू शकला नाहीस तू? असं म्हणून आता मामा हा स्वतःलाच दोष देत असतो आणि त्याची स्वतःचीच खूप अशी चिडचिड होत असते. परंतु कधी ना कधीतरी सांगायचं आहे, असं आता मामाने स्वतःशी ठरवलेलं असतं. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे राकेशचा फोन आल्यामुळे जयू आत्या बाहेर येते आणि म्हणते की हॅलो राकेशजी, बोला. अहो कुठे आहात तुम्ही, दिसलाच नाही तितके दिवस. तेव्हा मग राकेश म्हणतो की अहो, मी कसा दिसेन? अहो, मी तुमच्या इंदोरला आलो नाही का कामानिमित्त, म्हणून माझा फोन वगैरे नसेल तुम्हाला. तेव्हा लगेच ती खुश होत म्हणते की काय काय बोलताय काय तुम्ही, तुम्ही इंदोरला आहात आता? तेव्हा मग राकेश म्हणतो की हो, मी आता इंदोरलाच आहे, एका क्लायंटकडे आहे. तेव्हा लगेच ती खुश होत म्हणते की वा, म्हणजे तुम्ही आमच्या इंदोरला गेलात आणि आम्हाला कळवलं पण नाही. तेव्हा मग तो म्हणतो की अहो आत्या, काय आहे ना, कामच तसं अगदी अर्जंट निघालं, त्यामुळे मला पटकन निघावं लागलं, नाहीतर तुमचा व्यवस्थित निरोप घेतल्याशिवाय मी निघालो असतो का? तेव्हा ती हो हो असं म्हणते. नंतर राकेश म्हणतो की खरं तर माझं इथे एका क्लायंटचं काम आहे ना, म्हणून मी इथे आलेलो आहे. नंतर मग ती म्हणायला लागते की बरं ऐकलंत का राकेशजी, आता इंदोरला गेला आहात ना, तर आमची मेहमान नवाजी कशी असते ते बघा जरा तुम्ही तिकडे. तेव्हा मग आता तो म्हणतो की हो हो नक्कीच. मग ती म्हणते की आता तुम्ही इंदोरला गेला आहेत, तर नक्कीच आमच्या घरी भेट द्या, म्हणजे दादा आहे ना तिकडे, तर त्याला तुम्ही भेटा. आणि सराफ चौकामध्ये आमचं देसाई स्वीट्स नावाचं अगदी मशहूर दुकान आहे, तिकडेही भेट द्या, मिठाईच्या दुकानामध्ये तुम्हाला खूप आवडेल. तेव्हा मग तो म्हणतो की हो हो, मी नक्कीच भेटेन, म्हणजेच इथे इंदोरला येऊन ईश्वरीजींच्या बाबांना भेटणार नाही असं होणारच नाही. आणि खरं बघायला गेलं तर मी त्यांच्या मिठाईच्या दुकानात नाही जाणार, त्यांच्या कामामध्ये त्यांना नाही डिस्टर्ब करणार, परंतु त्यांच्या घरी मी त्यांना नक्की भेटण्यासाठी जाईन. तेव्हा मग आत्या म्हणते की हो चालेल. मग नंतर तो म्हणतो की हो हो नक्कीच भेटेन, कारण त्याच्यासाठीच तर मी इथे आलो आहे, असं पटकन तो बोलून जातो. तेव्हा आत्या म्हणते की काय काय म्हणालात? तेव्हा तो म्हणतो की नाही हो, मी कामासाठी आलो आहे, मग इथे आल्यावर त्यांच्या बाबांना नक्कीच भेटेन मी आणि आमच्या छान गप्पाही रंगतील. तेव्हा मग ती म्हणते की हो, दादालाही तुमच्याशी बोलायला नक्की आवडेल. तेवढ्यातच इथे आता तो म्हणतो की बरं चला, माझं थोडं काम आहे, मी फोन ठेवतो. मग तीही फोन ठेवते आणि मनातच विचार करते, चला
म्हणजे काय योगायोग आहे ना. आम्ही ईश्वरीच्या आणि राकेशजींच्या लग्नाबद्दल विचार करतोय आणि तिकडे ते इंदोरला पोचलेत. वा, खरंच हा कुठला तरी ईश्वरी संकेतच आहे असं म्हणायचा. नंतर मग इथे तो विचार करत असतो की का नाही जाणार, मी ज्या कारणासाठी इथे आलो आहे त्यासाठी तर मला जावंच लागेल. ईश्वरीच्या घरी जाऊन त्यांच्या बाबांशी मला बोलायचंच आहे आणि मग माझ्या इंदोरी जिलबीसाठी मला काय काय करावं लागतं आहे असं म्हणून तो मनातच आनंदित होत असतो. नंतर अर्णव हा स्वतःच्या रूममध्ये येतो आणि रूममध्ये आल्यानंतर तो त्याचा दरवाजा बंद करतो आणि आतमध्ये येत असतो. तेवढ्यातच आतमध्ये येतो आणि त्याच्या चेहऱ्यावर एक हलकीशी स्माईल येते. आता ईश्वरीबरोबरच्या आठवणी पुन्हा त्याला आठवू लागतात आणि ईश्वरीबरोबर ती पॉट आईस्क्रीम खात असताना कशाप्रकारे खाताना ती विरघळून गेली आणि दोघंजणही हसत होते ते सगळं तिला आठवतं. त्याला आठवतं. नंतर ईश्वरी म्हणत असते की सर, हे आईस्क्रीम तर आपल्या दोघांच्या भांडणामध्ये विधळून गेले, एकदम पिघल आहे तो असं म्हणून. आता ईश्वरी जेव्हा बोलते तेव्हा अर्णव आणि ते दोघंजणही हसतात. हे सगळं आता त्याला आठवतं आणि त्या आठवणीने त्याच्या चेहऱ्यावर एक असं गोडसं स्माईल येतं आणि त्या स्माईलमध्ये तो अगदी हरवून गेलेला असतो. तेवढ्यातच इथे आता ईश्वरी ही मागे उभी असते आणि त्याला बघत असते. त्यावेळेला अर्णव हा त्याच्या आठवणींमध्येच ईश्वरीच्या रमलेला असतो आणि तेवढ्यात ईश्वरी येते आणि त्याला अर्णव सर असा आवाज दिल्याबरोबर तो मागे वळून बघतो आणि ईश्वरी त्याला स्टॅच्यू असं म्हणते. तेव्हा स्टॅच्यू म्हटल्याबरोबर अर्णव तिच्याकडे बघतो आणि म्हणतो की व्हॉट इज दॅट, हा काय चाइल्डिश बिहेवियर आहे आणि तुला काय वाटतं आहे की हे स्टॅच्यू खेळणार आहे का मी तुझ्याबरोबर. तेव्हा ती म्हणते की सर, पण मी तर तुम्हाला स्टॅच्यू करतच नाही आहे. तेव्हा मग अर्णव म्हणतो की मला नाही करत, मग कोणाला करत आहेस. तेव्हा ती म्हणते की सर, मी तुम्हाला नाही, तुमच्या मनातले हे जे माझा विचार थांबवतच नाही आहेत त्या गोष्टीला मी स्टॅच्यू म्हणते, त्याला मी स्टॅच्यू म्हणते. तेव्हा मग आता तो म्हणतो की तुला कोण म्हणालं की मी तुझा विचार करत होतो ते. तेव्हा ईश्वरी म्हणते की सर, हे काय, तुमचे जे काही विचार सुरू आहेत ते माझ्याबद्दलचेच सुरू आहेत ना. तेव्हा मग तो म्हणतो की मी तुझ्याबद्दल विचार करतोय, फुलिश. तेव्हा मग ती म्हणते की नाही नाही सर, तुम्ही माझ्याबद्दलच विचार करत आहात. काय ना, तुम्ही तुमच्या मनातलेही माझ्याबद्दल ते विचार जोपर्यंत थांबवत नाही तोपर्यंत तुम्हीही शांत झोपू शकत नाही आणि मलाही शांतीचे झोपून देऊ शकत नाही. त्यामुळे आता हे मनातले विचार लगेच थांबवा आणि शांतीचे झोपू द्या. तेव्हा मग आता तो म्हणतो की मिस इंदोर, हे बघ, असं काही नाही आहे, मी तुझ्याबद्दल वगैरे काहीच विचार करत नाही आहे, तू जे काही म्हणतेस ते चुकीचं आहे. तेव्हा मग ती म्हणते की सर, मी तुम्हाला याच्यासाठी स्टॅच्यू म्हणाले होते की तुमच्या डोक्यातले हे जे काही माझ्याबद्दलचे विचार आहेत ना, त्याला जर अशी शांतता मिळावी, तुमचं मन शांत व्हावं, यासाठीच मी तुम्हाला स्टॅच्यू म्हणाले होते. तेव्हा तो म्हणतो की नाही, असं काही नाही आहे, काही नाही आहे असं, आणि तू नाही आहेस माझ्या मनामध्ये असं म्हणून आता तो पटकन तिच्याकडे पाठ करून उभा राहतो. त्याच वेळेला ईश्वरी त्याला वाकूनच विचारते की अर्णव सर, झालं, गेले का मी विचारातून. तेव्हा तो हां हां असं तिला बोलतो. परंतु ईश्वरीला समजलेलं असतं की अर्णवच्या विचारांमधून काही ईश्वरी गेलेली नाही आहे. तेव्हा ती तिथून गायब होते आणि अर्णव पटकन मागे वळून बघतो. तर मागे वळून बघितल्यावरती ईश्वरी तिथून गायब झालेली असते. अर्णव विचार करतो की हे काय आहे. आणि तेवढ्यातच या सगळ्यामध्ये आता अर्णव हा पुन्हा एकदा समोर बघतो तर पुन्हा तिथेच सोफ्यावरती ईश्वरी बसलेली असते. आता ते पाहिल्यावरती त्याला धक्का बसतो. नंतर तो म्हणतो की हे काय मिस इंदोर. तेव्हा ती म्हणते की सर, तुम्ही काय करताय, तुम्ही मला सांगितलं की तुम्ही विचारांमधून घालवताय, तरीही मी तुमच्या विचारांमधून गेलेली नाही. जोपर्यंत तुम्ही घालवत नाही तोपर्यंत मला इथे असं यावंच लागेल. त्यावेळेला मग आता अर्णव म्हणतो की येस, मी आता जाऊन झोपतोय, मी पूर्ण तुझा विचार घालवतोय असं म्हणून तो बेडवर जाऊन तिथे पडतो. आणि पडल्यानंतर इथे आता ईश्वरी हे दिसत नाही, परंतु आता समोर तो बघतो तर त्याच्या बेड शेजारीच ती बसलेली असते. तेव्हा अर्णव म्हणतो की तू इथे आता काय करतेस. तेव्हा ईश्वरी म्हणते की सर, तुमचं हे सगळं काय चालू आहे, जोपर्यंत तुम्ही माझा विचार तुमच्या डोक्यातून थांबवत नाही आहे ना, तोपर्यंत मला जाताच येणार नाही आहे आणि मला परत परत सारखं सारखं असंच यावं लागेल. त्यामुळे माझा विचार तुम्ही पूर्णपणे थांबवा, तोपर्यंत मला यावंच लागेल असं असं ईश्वरी त्याला बोलून दाखवते. आणि त्याच वेळेला मग अर्णव उशी ही स्वतःच्या डोक्यावर घेतो आणि नंतर म्हणतो की हो हो, मी झोपतोय असं म्हणून तो आता झोपतो. तेवढ्यातच तिथे समोर बघितल्यानंतर ईश्वरी ही कुठेही नसते. ईश्वरी तिथून गायब झालेली असते. त्याच वेळेला आता अर्णव विचार करतो की हे काय चाललं आहे माझं.
मी मिस इंदोरचा एवढा विचार करतोय का? नक्की काय आहे? ही मिस इंदोर गेली का? असा विचार आता तिथे तो करायला लागतो आणि तिथल्या तिथेच त्याला काहीच कळत नसतं. तो अगदी थकल्यासारखा झालेला असतो. सारखे सारखे ईश्वरीचे विचार असे डोक्यामध्ये का बरं येत आहेत असं टेन्शन त्याला आलेलं असतं आणि त्यामुळे त्याच विचारांमध्ये अगदी तो गुंतलेला असतो. काय करावं त्याला काहीही समजत नाही. तो म्हणतो की मिस इंदोर, हे सगळं काय आहे? असा विचार तो आता डोक्याला हात लावून करत बसलेला असतो. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी ईश्वरी ही आईला सांगत असते की आई, अगं, म्हणून मी त्यांना सांगितलं होतं राकेशजींना की तुम्ही आमच्या इथे राहा. म्हणजे मी आत्याला सांगितलं की त्यांना आपल्या इथे राहायला जागा द्या म्हणून. खरं तर आत्या नको म्हणत होती, परंतु मी सांगितलं तिला आणि आपल्याला इंदोरमध्ये राकेशजींनी कशी मदत केली ना, ते मी तिला सांगितलं. त्यानंतर मग ती लगेच ठेवायला तयार झाली त्यांना भाडे करू म्हणून. मग आता लगेच नम्रताला बघतच आई म्हणते की हो, खरंच चांगले आहेत गं, म्हणजे स्वभाव तसा बरा आहे त्यांचा. आणि कुठे आहेत ते सध्या? तेव्हा मग नम्रता म्हणते की हो आई, असतील ते, परंतु तू राकेशजींबद्दल एवढी चौकशी का करतेस? तेव्हा ती म्हणते की अगं नाही गं, चांगला माणूस आहे ना म्हणून. तेवढ्यात तिथून आता आत्या येते आणि म्हणते की ऐकलं का वहिनी, मला जरा आज यायला उशीर होणार आहे आणि बहुतेक रात्री पण उशीर होईल, कारण इंदोरी साड्यांचा स्टॉल आहे ना, तो स्टॉल लावला आहे मी आणि कसं आहे ना, या साड्यांची ऑर्डर आहे ती आपल्या सातबाह्यांना द्यायची. तेव्हा मग ती म्हणते की काय सातबाही? तेव्हा ती म्हणते की हो वहिनी, सातबाही. अगं विसरलीस का? देवासच्या काकीच्या बाजूला राहायचे ते. असं म्हटल्यावर इथे आता या सगळ्या गोष्टींमध्ये ती हरवली जाते आणि लगेच जयू म्हणते की बरं ठीक आहे, चल मी निघते, मला उशीर होईल, असं म्हणून ती आता निघते. आणि तेवढ्यातच इथे आता ईश्वरी विचारते की आई, काय झालं, तू अशी शांत का बरं झालीस? तेव्हा तिच्याकडे बोलायला काहीही नसतं. ईश्वरी म्हणते की आई, अगं मला सांग, तू मागे काही वर्ष इंदोर सोडून देवासला का बरं राहायला गेली होतीस? तेव्हा तिच्याकडे बोलण्यासाठी आईकडे काहीही नसतं, ती काहीच बोलत नाही. तेव्हा मग ईश्वरी म्हणते की आई, काय झालं आहे, म्हणजे तू काही बोलत का नाही आहेस? तेव्हा ती म्हणते की नाही गं, काही गोष्टी अशा असतात ना, ज्या आपल्याला न बोललेल्याच चांगल्या असतात आणि काही आठवणी असतात त्या खूप कडू असतात, त्या न काढलेल्याच बरा, म्हणूनच मी या विषयावर बोलत नाही आहे, असं म्हणून ती तिथून निघून जाते. आणि ईश्वरी आणि नमो विचार करतात की नेमकं आईला काय झालं असेल. नम्रताला ईश्वरी म्हणते की आईला बरं वाटावं म्हणून मी हा सगळा विषय काढते, तिला मनातलं बोलता यावं म्हणून, परंतु होतं मात्र वेगळंच, तीच हर्ट होते. खरंच मी पण इतकी पागलसारखी वागते ना, असं ईश्वरी आता स्वतःलाच दोष देत बसलेली असते. आणि आई अशी का वागते याचा विचार तिच्या डोक्यात येतो. तर इथे आकाश नाश्ता करत असताना तिथे वल्लरी येते आणि म्हणते की बाळा, एक गोष्ट तुला लक्षात ठेवायची आहे की तुला तुझ्या बाबांनी किंवा आजीने काहीही करायला सांगितलं ईश्वरीबद्दल, तर आधी मला येऊन अपडेट द्यायचं. तेव्हा तो खाता खाता का असं विचारतो. तेव्हा ती म्हणते की काय ना, आमचं एक जरा महत्त्वाचं काम आहे आणि त्यामुळेच ते तुला करायचं आहे. तेव्हा मग लगेच तो हो असं बोलतो आणि तितक्यातच तो तिथून निघून जात असतो. आणि अर्णव आल्याबरोबर लगेच वल्लरी म्हणते की अर्णव, अरे आलास? तेव्हा तो गुड मॉर्निंग असं बोलतो. नंतर वल्लरी त्याला बसायला सांगते आणि म्हणते की तुझ्यासाठी तुझी ब्लॅक कॉफी आणते. तेव्हा तो ब्लॅक कॉफी बघून खुश होतो. नंतर ती म्हणते, मनातल्या मनातच विचार करत असते की जर हा त्या सुषमाला भेटला आहे आणि जर खरं सत्य समजलं तर काय करायचं. मग ती म्हणते की आता ह्याच्याशी काहीतरी बोलावं लागेल. तेव्हा ती बोलते की तुला माहिती आहे का की तुझ्या भूतकाळाबद्दल जर कोणी येऊन तुला सांगितलं तर तू त्याच्यावर विश्वास ठेवू नकोस. तेव्हा तो म्हणतो की खरं तर मला भूतकाळातलं कोणी सापडलं ना समोर, तर त्याला मी सोडणार नाही रिवेंज घेतल्याशिवाय. चिंटू, ते ASRचा जो प्रवास आहे तो खूप खडतर होता आणि त्या प्रवासातून मी खूप काही शिकलो आहे. म्हणून मला किंवा माझ्या आईला त्रास देणाऱ्या कुठलीही व्यक्ती माझ्या समोर आली तर मी मात्र त्याला सोडणार नाही. तेवढ्यातच इथे आता तिला भास व्हायला लागतो की अविनाशने सगळ्यांना, म्हणजे आजीला आणि अर्णवला सांगितलेलं असतं की हे जे सगळं काही घडलं आहे ना, ते वल्लरीमुळे घडलं आहे. सात्विकताईचा जो जीव गेला आहे तो फक्त वल्लरीमुळे गेलेला आहे, कारण सात्विकताईचंच हे सगळं प्लॅनिंग होतं. शिवाय भाऊजींना जे काही मारण्याचं प्लॅनिंग होतं ते पण हिचंच होतं. यामध्ये भाऊजींचा सात्विकताईचा अदरवाईज त्या सुषमाचा काहीही दोष नव्हता. हे सगळं घडवलं ना ते हिने अगदीच जाणून बुजून. भाऊजींची बदनामी करण्याचं काम पण हिचंच होतं. हिनेच सगळं केलं आणि त्यानंतर मग सगळ्या गोष्टी केल्यानंतर ही काहीही बोलली नाही आहे.
परंतु हिनेच वाट लावली सगळ्याची, नाहीतर आपली ताई आपल्याबरोबर असती. तेव्हा लगेच हे ऐकल्यावर आजीला राग येतो आणि आजी म्हणते की काय वल्लरी, अगं तुला हे सगळं करताना जराही लाज नाही वाटली? अगं हे कसं करू शकलीस तू? नाही, परंतु तुला आता या घरामध्ये थाराच नाही. तेव्हा लगेच असं म्हणून वल्लरीच्या हाताला आजी धरत असते. तेव्हा अर्णव म्हणतो की काय ना, जर तू मामी नसतीस आणि खरंच दुसरं कोणी असतं ना, तर आता तुला मी खरंच कानाखाली वाजवली असती आणि चांगला जाळ काढला असता. अदरवाईज तुला मी खरंच मारून टाकलं असतं, गळा दाबला असता तुझा. चल निघ इथून, असं तो बोलायला लागतो. तेव्हा आजी ही तिचा हात धरते आणि तिचा हात धरून तिथून आता घेऊन चाललेली असते. आणि मग इथे ती दरवाजासमोर येते आणि दरवाजावर वल्लरीला ढकलून देते. आता ढकलून दिल्यानंतर वल्लरी गयावया करते आणि त्यावेळेला अर्णव देखील दरवाजामध्ये आलेला असतो आणि तो आल्याबरोबर आता वल्लरीकडे रागाने बघतो आणि दरवाजा तोंडावर लावून घेतो. तेवढ्यातच वल्लरी अगदी हरवलेली असते. तिला लगेच अर्णव आवाज देतो आणि म्हणतो की मामी काय झालं? तेव्हा ती म्हणते की बरोबर आहे, तुझं अगदी बरोबर आहे. तेव्हा मग तो म्हणतो की बरं ठीक आहे, बाय, मला ऑफिसला जायला उशीर होतो आहे. मग ती म्हणायला लागते की काय झालं? तेव्हा तो तिथून निघून जातो आणि मग वल्लरी विचार करायला लागते की नाही, काही झालं तरीही मला या सगळ्या गोष्टीमधून बाहेर आलंच पाहिजे आणि या सगळ्या गोष्टी मी आता जाऊन पहिली सुषमाला भेटेन आणि तिला मी सांगणार आहे की बाई गं, बऱ्या बोलाने इकडून तिघून जा, ते अजिबात थांबवू नकोस, नाहीतर परिणाम चांगले होणार नाही आणि त्याचं पुढे काय करायचं हे मी चांगलीच ओळखते. त्यामुळे आता मी त्या सुषमाकडे जाऊन तिला चांगलंच धमकावणार आहे, असं ती विचार करते. नंतर आकाश आणि अर्णव ऑफिसला आलेले असतात. त्याच वेळेला इथे आता आकाश हा एक फाईल घेऊन त्याच्यासमोर असतो आणि मग आता लगेच तो म्हणतो की जरा एक प्रॉब्लेम आहे. तेव्हा मग आकाश म्हणतो की काय झालं? तेव्हा तो म्हणतो की एक काम कर, ते ना मशीन आहे ना आपलं आईचं मशीन, त्याच्यामध्ये जरा थ्रेड अडकतोय, तर टेक्निशियनला. मग आता लगेच आकाश म्हणतो की हो हो, टेक्निशियनला मी बोलावून घेतो, ते बघेल सगळं. तेव्हा लगेच आकाशला तो म्हणतो की नाही नाही, टेक्निशियन हे सगळं काहीच बघू शकणार नाही. तेव्हा लगेच तो म्हणतो की काय, टेक्निशियन नाही म्हणजे कोण, कोणाबद्दल बोलतेस तू? त्यावेळेला मग तो म्हणतो की मी मिस इंदोरबद्दल बोलतो आहे. काय ना, मिस इंदोरला त्याची चांगली नॉलेज आहे म्हणूनच तिला बोलवलेलं खरंच चांगलं. तेव्हा लगेच आता हे सगळं धक्क्यानेच तो बघायला लागतो आणि म्हणतो की मिस इंदोरला इथे बोलवायची आहे. त्यावर तो म्हणतो की हो, काय झालं? मग तो म्हणतो की मिस इंदोर टेक्निशियन थोडीच आहे तिला बोलवायला. त्यावेळेला अर्णव म्हणायला लागतो की हो, टेक्निशियन नाही, परंतु तिला हे सगळं मशीनमधलं माहीत आहे ना, म्हणून तिलाच बोलव असं मी म्हणालो. तेव्हा मग तुझ्या फोनवरूनच तिला फोन लाव आणि बोलावून घे, असं तो त्याला सांगतो. त्याच वेळेला आकाश म्हणतो फाईन, लावतो मी फोन, असं म्हणून तो ईश्वरीला आता फोन लावतो. आणि फोन लावल्यानंतर ईश्वरी ही जराशी कामामध्ये बिझी असते आणि तिचा फोन वाजल्याबरोबर ती म्हणते की कोणाचा फोन आला असेल आणि ती गॅस बंद करते आणि फोन उचलण्यासाठी म्हणून येते. बघते तर तिथे आकाशचा फोन आलेला असतो आणि ती विचार करते की आकाश सर हे मला का कॉल करतायत, माझ्याकडे काय काम असेल, मला का फोन करतात, असा विचार करत ती म्हणते की चला बघूया नक्की काय आहे. म्हणूनच ती आता फोन उचलते आणि फोन उचलल्यानंतर म्हणते की हॅलो. तेव्हा मग तो म्हणतो की हॅलो ईश्वरी, जरा एक काम होतं. मग ती म्हणते की बोला ना सर, काय झालं आहे? तेव्हा लगेच तो पटकन बोलतो की हे घे, दादाला तुझ्याशी जरा बोलायचं आहे, असं म्हणून आता आकाश हा देखील अर्णवलाच फोन देतो. तेव्हा अर्णव त्याच्यावर वैतागत म्हणतो की काय आहे, मी सांगितलं तुला बोलायला आणि तू माझ्याकडे परत फोन देतो. तेव्हा आकाश म्हणतो की हे घे बोल लवकर, फोन चालू आहे. मग आता अर्णव त्याच्याकडे रागानेच बघत असतो आणि म्हणतो की काय करतोस काय तू हे? तेव्हा तो त्याला अगदी खुणावून सांगतो की घे, तूच बोलते, मी काही फोन घेणार नाही. आणि असं म्हणून तो सारखं त्याला बोल असं बोलत असतो. तेवढ्यातच इथे आता आकाश त्याला खुणावून दाखवतो की अरे फोन चालू आहे, प्लीज फोन चालू आहे, पटकन बोल, असं तो त्याला दादा असं बोलतो आणि फोन त्याच्याकडे देत असतो. तेवढ्यातच इथे आता अर्णव हा तो फोन घेतो आणि म्हणतो की ठीक आहे, दे इकडे. आणि नंतर हॅलो मिस इंदोर. तेव्हा मग ईश्वरी म्हणते की हो सर, अर्णव सर बोला, काय झालं? तेव्हा मग अर्णव म्हणतो की मिस इंदोर, ॲक्च्युली चला तुला ऑफिसमध्ये यावं लागेल, इट्स अर्जंट. तेव्हा ईश्वरी म्हणते की सर हॅलो, काय बोलताय तुम्ही? अहो मी ऑफिस सोडलं आहे तुमचं, तुम्ही विसरलात का? आता मी तुमची एम्प्लॉई नाही आहे, त्यामुळे तुम्ही अगदी मला
ऑर्डर देऊन बोलवू शकत नाही बरं का. आता मी तुमच्या ऑफिसची एम्प्लॉई नाही आहे, आता ते तुमचं ऑफिस आहे, मी तिथे काम करत नाही असं तुम्ही मला पटकन बोलावून घ्यायला. तेव्हा लगेच अर्णव तिला म्हणतो की अच्छा, म्हणजे आता तू असं बोलणार, आता तू मला तुमची एम्प्लॉई असंच बोलून दाखवणार का, म्हणजे तुमचं ऑफिस असं बोलणार का. तेव्हा ती म्हणते की हो, खरं तर आता मी त्या ऑफिसमध्ये नाही आहे, पण सर सांगा तरी काय प्रॉब्लेम आहे. त्यावेळेला आता लगेच तो म्हणतो की हो, प्रॉब्लेम आहे एक, यावा लागेल तुला. तेव्हा मग ईश्वरीला अगदी धक्काच बसतो. अर्णव म्हणतो की काय ना, मला माहिती आहे की तू काहीतरी कामामध्येच असशील, परंतु तू आल्याशिवाय ते काम होऊ शकत नाही आहे, म्हणूनच मी तुला बोलतो आहे, म्हणूनच मी तुला कॉल केला आहे की कोणाला दुसऱ्याला बोलवण्यापेक्षा तुला बोलवून हे काम करून घेऊ. एक प्रॉब्लेम आहे, तो जरा सॉल्व करायचा आहे, असं आता अर्णव तिला बोलत असतो. त्याच वेळेला ईश्वरी त्याला बोलते की काय सर, म्हणजे मोठा प्रॉब्लेम झाला आहे आणि तो माझ्यामुळे सॉल्व होणार आहे. बापरे, मला आत्तापर्यंत वाटत होतं ना सर, की तुमच्या आयुष्यामधला मोठा प्रॉब्लेम हा मीच आहे आणि माझ्यापेक्षा मोठा प्रॉब्लेम कुठला असू शकत नाही. परंतु आता तुमच्याकडून तर मला असं समजतं आहे की दुसरा कुठला तरी मोठा प्रॉब्लेम आला आहे, तो सॉल्व करण्यासाठी माझी गरज पडणार आहे. म्हणजे आज हे सगळं विचित्रच वाटतं आहे नाही, म्हणजे सगळ्या गोष्टी अगदी विचित्रासारख्या वाटत आहेत, असं ती बोलून दाखवत असते. त्याच वेळेला अर्णव हा तिचं फक्त ऐकत असतो आणि म्हणत असतो की तुझी आता वायफळची बडबड आहे ती बंद कर आणि लवकरात लवकर ऑफिसला ये. तेव्हा मग आता ईश्वरी ही म्हणते की सर परंतु, असं म्हणून आता ईश्वरी आता अर्णव दोघंही एकमेकांकडे पुन्हा एकदा बघत बसलेले असतात आणि ईश्वरी ही त्याला काहीच बोलत नाही. परंतु अर्णव आता येतेस ना, असं तिला विचारतो आणि तीही अगदी आश्चर्याने त्याच्या फोनकडे ऐकतच असते. पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की राकेश हा ईश्वरीच्या बाबांना भेटायला आलेला असतो. तेव्हा मग आता ईश्वरी ही, अच्छा तुम्ही तेच ना जे ईश्वरीच्या बाजूला राहताय, म्हणजे मला कळलं आहे, म्हणजेच तुम्ही आमच्या जयूचे भाडेकरू बरोबर ना. तेव्हा तो हो असं म्हणतो. नंतर मग ते विचारतात की खरंच खूप छान. मग लगेच ईश्वरीचे बाबांना तो विचारतो की तुम्हाला माझ्याबद्दल नमूजींनी सांगितले असं म्हणताय तुम्ही, मग काय सांगितलं आहे माझ्याबद्दल, चांगलंच सांगितलं आहे ना तुम्हाला. तेव्हा लगेच आता त्याचे वडील म्हणतात की हो ॲक्च्युली चांगलं नाही सांगितलं आहे, म्हणजे तुम्ही माणूस एक नंबरचा फ्रॉड आहात, खोटारडे आहात, सगळ्यात जास्त खोटं तुम्ही बोलता, असं सगळं नम्रता सांगत होती. हे ऐकल्यावर त्याच्या चेहऱ्यावरचा जरासा रंग सोडतो. त्यानंतर ईश्वरी ऑफिसमध्ये आलेली असते. अर्णव आणि ईश्वरी हे दोघंही एकमेकांच्या अगदी जवळाजवळ उभे असतात. अर्णवने ईश्वरीला धरलेलं असतं आणि अर्णवच्या खांद्यावर छातीवर ईश्वरीने हात ठेवलेला असतो. हे पाहून आता इथे लावण्याचा जळफाट व्हायला लागतो आणि हे काय झालं आहे असा विचार ती आता करत असते आणि दोघंही एकमेकांकडे आता नजरेला नजर देऊन बघत असतात. हे लावण्याला मात्र आवडत नसतं आणि ती दोघांकडेही चिडूनच बघत असते. आता नेमकं पुढे काय घडणार हे पाहणं रंजकतेचं ठरणार आहे. अशाच मालिकांच्या अपडेटसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.